विविध भारती पुणे. प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज पुण्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शहरातील विविध चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा काल रात्री उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त शहरातले आणि जिल्ह्यातले अनेक चर्च विद्युत रोषणाईनं उजळले आहेत. ख्रिस्ती बांधवांनी घरातही आकर्षक सजावट केली आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आज सर्वत्र सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि घडवण्यात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विधी शिक्षणाचं महत्त्व ओळखलं होतं असं मत माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळित यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. ILS विधी महाविद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त माजी विद्यार्थी मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आलं. या नाट्य संमेलनामुळे पिंपरी चिंचवड शहराची ओळख सांस्कृतिक नगरी म्हणून होईल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला. नाट्यगृहाच्या माध्यमातून नव्या कलाकारांना संधी मिळत असते. त्यांना चांगल्या सुविधांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृहाच्या देखभालीकडे संबंधितांनी लक्ष घालण्याचं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीच्या निमित्तानं पुण्यातील ऐतिहासिक तुळशीबाग श्रीराम मंदिरामध्ये 3 डिसेंबर ते 22 जानेवारी दरम्यान एकंदर 9 रविवार दुपारी 4 ते 5 दरम्यान 5 वेळा सामूहिक रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यासह परदेशातून देखील अनेक रामभक्त या उपक्रमात ऑनलाईन सहभागी होत आहेत. घरोघरी रामरक्षा पठण अभियानात आतापर्यंत 1.25 लाख वेळा रामरक्षा पठण करण्यात आलं आहे. पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर या पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जागतिक विक्रम घडवला आहे. भारतीय संस्कृती आणि रामायण या प्राचीन भारतीय महाकाव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी दीर्घ काव्यात्मक गीत रामायण या आध्यात्मिक नाटकाचं काल सादरीकरण केलं. 600 विद्यार्थ्यांनी रामायणातील विविध पात्रे साकारत लहान वयात मोठ्या संख्येनं गीत रामायण सादर करून विक्रम केला असून त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झाली आहे. या विक्रमाचं पत्र नुकतंच शाळेला देण्यात आलं. आनंद माडगुळकर आणि ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी होत असलेल्या वृक्षतोडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली आहे. झाडे तोडण्याऐवजी अन्य पर्यायांचाही गांभीर्यानं विचार व्हावा अशी अपेक्षा खंडपीठानं व्यक्त केली आहे. तोडलेली झाडं वेळेत जागेवरून उचलण्यासाठी योग्य यंत्रणा निर्माण करण्याची सूचना देखील खंडपीठानं केली आहे. यापुढील सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आवश्यक असेल तरच झाडे तोडण्यात यावीत, अन्यथा पर्यायी प्रस्तावांचा विचार व्हावा अशी मागणी करणारी याचिका विविध पर्यावरणवादी संघटनांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशननं भोसरी इथं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 593 जणांनी रक्तदान केलं. मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं, मातंग समाजाच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना करावी या मागण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन राज्यभर लढा उभारावा लागेल असं मत मातंग एकता आंदोलनाचे नेते माजी मंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केलं आहे. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पुण्यात राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. आपण शासन स्तरावर समाजाच्या मागण्या पोहोचवून न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं आमदार सुनील कांबळे यांनी यावेळी सांगितलं. पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीनं 27 ते 30 डिसेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या विरोधातील शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापासून याची सुरुवात होईल अशी माहिती काँग्रेस प्रदेश प्रतिनिधी सत्यशील शेरकर यांनी आज पुण्यात दिली. पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करण्याचा निर्णय वनविभागानं घेतला असून त्यासाठीचं पहिलं केंद्र जुन्नर तालुक्यात उभारलं जाणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. हवामान. पुणे आणि परिसरात कमाल तापमान 31 तर किमान तापमान 11.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.